मंडळी, युद्ध सुरू आहे तिकडे अमेरिका आणि इराणमध्ये, पण त्याची झळ लागलीये इकडे आपल्याला थेट घरापर्यंत। बघा, गेल्या 2 महिन्यामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध कधी पार एकमेकांवर हल्ले करण्यापर्यंत शिगेला गेलाय, तर कधी अंतर्गत सुप्त असं शीतयुद्ध सुद्धा सुरू झालंय। पण विषय असा आहे, यांच्या युद्धामुळे आपल्या खिशातले पैसे कापले जातात। बघा, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी एका भाषणामधून देशवासियांना आवाहन केलेलं होतं की यापुढे सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी वापरा, आणि असे भरपूर सल्ले मोदीजींनी जनतेला दिलेले होते। त्यामागचं कारण हेच होतं की देशातील पेट्रोल डिझेलचा साठा हा संपत चाललाय, मर्यादित आहे। पण मोदीजींच्या या भाषणानंतर खरं तर खूप सारं रामायण महाभारत झालं। लोक म्हणायला लागले की आता आम्ही काय खायचं, किती खायचं, कुठं प्रवास करायचा हे पण पंतप्रधान मोदीजीच सांगणार का? आता या अशा प्रतिक्रिया जनतेच्या होत्या। आता बघा, मोदीजींच्या या भाषणानंतर 3 ते 4 दिवसांनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सुद्धा वाढल्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 3 रुपयांना वाढ केली गेली। बरं, फक्त पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या नाहीयेत, तर कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत। आता या सगळ्या किमती वाढल्यावर त्याचा अर्थात आपल्यासारख्या सर्वसामान्यांना तोटाच होणार आहे। बघा, आपल्या खिशाला कात्री कशी लागणार आहे? बाजार तज्ञांच्या मते पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये झालेल्या या वाढीचा थेट फटका सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला बसणार आहे। किराणा मालाचं बिल आणि दैनंदिन सेवा महागण्याची दाट शक्यता आहे। बिस्किट, स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, खाद्यतेल आणि पॅकेज फूड यासारख्या रोजच्या वापरातल्या वस्तू महाग होऊ शकतात। या कंपन्यांचं संपूर्ण जाळं हे वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतं। डिझेल महागल्यामुळे कंपन्यांचा लॉजिस्टिक आणि वितरणाचा खर्च अर्थात वाढणार आहे। परिणामी उत्पादनांच्या किमती वाढू शकतात। शेतातून बाजारपेठेत आणि तिथून ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्याचा वाहतूक खर्च वाढल्यामुळे फळे आणि भाज्यांचे दर सुद्धा कडाडण्याची शक्यता आहे। वाहतूक आणि इतर परिचालन खर्च वाढल्याचं कारण देत अमूल आणि मदर डेअरीनं नुकतीच दुधाच्या दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे। बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलाच्या, पेट्रोलच्या किमती वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये आपला रुपया हा कमी झाला। यामुळेच आयातीसाठी देशाला जास्त डॉलर्स हे मोजावे लागतात। आता रुपया कमी झाल्यामुळे बाहेरच्या देशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फी आणि राहण्याचा खर्च वाढणार आहे। बरं, आपल्या इथे इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होतील, व्याजदर वाढेल आणि आपोआप कर्जावरचा EMI सुद्धा वाढेल। मंडळी, थोडक्यात सांगायचं झालं तर आता खरोखर काटकसरीचे दिवस आलेले आहेत। आणि जर अमेरिका आणि इराणमधील युद्ध पूर्णपणे थांबलं नाही, तर पंतप्रधान मोदी म्हणतात तसं देशामध्ये पुन्हा गरिबी सुद्धा येऊ शकते। बाकी तुम्हाला या वाढत्या महागाईबद्दल काय वाटतंय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। तुमच्या भागामध्ये खरोखर पेट्रोलची कमतरता आहे का, हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।